नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील संकर्ण प्रश्न संग्रह 4 यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला बघा काय आहे. योग्य पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला यामध्ये त्यांनी काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्या 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील एक पर्याय आपला जो असणार आहे तो आपल्याला निवडायचा आहे त्या प्रश्नासाठी उत्तर म्हणून. तर प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या किती असते. तर वर्तुळाला दिलेल्या बिंदूतून, दिलेला बिंदू म्हणजे कुठला, एकच बिंदू असतो. वर्तुळाला एक बिंदू जो दिलेला आहे त्यावरून आपल्याला वर्तुळाला एकच त्याच्यामधून स्पर्शिका म्हणजे एकच रेष त्या वर्तुळातून जाऊ शकते. एकपेक्षा जास्त रेषा त्या वर्तुळातून जात नाहीत. म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे सी म्हणजे 1. म्हणजे स्पर्शिकांची संख्या किती असते, 1 असते. आता आता प्रश्न क्रमांक 2 बघा. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात. तर आपण जे शिकलेलो आहोत त्या प्रमेयामध्ये की वर्तुळाच्या बाहेरील बिंदू जर असेल तर त्याच्यातून आपल्याला 2 स्पर्शिका त्या वर्तुळाला काढता येतात. म्हणजेच या प्रश्नाचा पर्याय आहे ए 2. आणि आता इथे प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR AB छेद PQ बरोबर 7/5 तर जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामधील पर्याय क्रमांक ए काय आहे. इथे त्रिकोण ABC मोठा असेल. त्यानंतर दुसरा पर्याय आहे त्रिकोण PQR मोठा असेल. आणि तिसरा पर्याय आहे दोन्ही त्रिकोण समान असतील आणि डी निश्चित सांगता येणार नाही. असे 4 पर्याय आहेत. आता यामध्ये बघा, जर त्रिकोण ABचं माप किती दिलेलं आहे, एका बाजूचं 7 दिलेलं आहे आणि PQR त्रिकोणातल्या PQ या बाजूचं माप किती दिले 5. म्हणजे ABचं माप 7 हे 5पेक्षा मोठं आहे. म्हणजेच त्रिकोण ABC याच्यामध्ये काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणून यातला पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. केंद्र O असलेले 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतरावर P बिंदू घ्या आणि P बिंदूमधून वर्तुळाची स्पर्शिका काढा. या प्रकारचा प्रश्न आपण या आधीच्या सराव संचांमध्ये सोडवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे हा प्रश्न कसा सोडवायचा. चला तर आता आपण हा प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. आता आपण काय केलेलं आहे, इथे आधी पट्टीच्या साहाय्याने कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर एवढं अंतर घेतलेलं आहे. हे बघा इथे मोजून घेतलेलं आहे आपण हे अंतर. आता आपण काय करूयात, हे 3.5 सेंटीमीटर अंतर त्रिज्या असलेल्या अंतराचं एक काय करूयात, वर्तुळ इथे काढून घेऊयात. आता हा जो केंद्रबिंदू आपल्याला इथे मिळालेला आहे, या केंद्रबिंदूतून आपण काय करूयात, एक 3.5 सेंटीमीटरची ही त्रिज्येसाठी दाखवणारी ही रेषा आपण इथे काढून घेऊयात. आणि त्याचप्रमाणे या केंद्रबिंदूतून आपण काय करूयात, एक 5.7 सेंटीमीटर अंतराची एक बिंदू घ्यायला सांगितलं आहे त्यांनी. तो बिंदू घेऊन आपण इथे त्याला रेष मारूयात. आता इथे काय करूया, P बिंदूमधून एक 5 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करू, आपण इथे हा एक असा कंस करून घेऊ वरती आणि खाली. त्याचप्रमाणे ह्या U बिंदूतून पण आपण काय करूयात, एक कंस करून घेऊयात. जो आधीचा कंस काढला आहे त्याला छेदून घेऊयात थोडक्यात. आणि मग आपण काय करूयात, आता या 2 बिंदूतून, ह्या छेदनबिंदूतून एक जाणारी काय करूयात, आपण रेषा काढूयात जी वर्तुळाच्या आतल्या बाजूला वर्तुळाला छेदतीये. आता हा झाला X बिंदू, हा झाला Y बिंदू. इथे आपण त्याला नावं दिली. आणि आता हा जो आपल्याला इथे बिंदू मिळालेला आहे, ह्या
म्हणजे ही जी ह्या छेदिकेमुळे आणि ह्या त्रिज्येला जिने छेदले तो बिंदू काय म्हणूयात आपण, ए असं म्हणूयात. आता आपल्याला काय करायचं आहे, या ओ बिंदूपासून म्हणजे हा जो बिंदू आहे ना, ए बिंदू आणि ओ बिंदू याच्यातलं अंतर आपण मोजून घेऊयात. हे एवढं मोजून घेतलेलं आहे. आता याच्यातनं आपण काय करूयात, असं एक छेद करूयात, वर्तुळाला छेद जाईल असा. आणि हे वर्तुळ काय करूया तिथे, नाहीतर एक असं डायरेक्ट वर्तुळच काढून घेऊ आपण. जसं मी तुम्हाला मागच्या उदाहरणांमध्ये पण सांगितलं होतं की एकतर वर्तुळ पण काढता येतं किंवा आपण डायरेक्ट असं छेद पण देऊ शकतो. मग आता आपल्याला इथे 2 छेदनबिंदू मिळालेले आहेत बघा. इथे हा एक बिंदू मिळालेला आहे आणि इथे हा एक बिंदू मिळालेला आहे. आता या बिंदूला काय करायचं, ह्या पी मधनं स्पर्शिका काढायची. म्हणजे आपले जे त्यांनी प्रश्नात सांगितलेलं आहे की स्पर्शिका काढा, तर ही एक स्पर्शिका झाली आणि त्याचप्रमाणे ही दुसरी एक स्पर्शिका झाली. आणि ह्या बिंदूला आपण नाव देऊ बी आणि याला नाव देऊ सी. याप्रमाणे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. मला अशी आशा आहे तुम्हाला हे कसा प्रश्न सोडवला ते लक्षात आला असेल.